चला तर मुलांनो, आज आपण पाहूया या द्विपदीचा घन कसा करायचा। एखाद्या संख्येचा घन करणं म्हणजे काय, जर आपल्याला 7चा घन करायचा आहे, उदाहरण घेतलं तर 7ला 7ने गुणायचं आणि पुन्हा एकदा 7ने गुणायचं, म्हणजे असा दोनदा गुणाकार केल्यावर जे उत्तर मिळतं त्याला आपण घन म्हणतो। मात्र या द्विपदीचा घन कसं काढायचा, तर यासाठी काही सूत्र वापरलेली असतात। त्यासाठी एक सूत्र आहे a + b चा घन। तर सूत्र काय आहे, a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b चा घन। हे सूत्र जर पाठ असेल तर कोणत्याही द्विपदीचा घन तुम्हाला अगदी सहज काढता येतो। तर आता a च्या ठिकाणी आपल्याला काय आलेलं आहे 3x आणि b च्या ठिकाणी आलेलं आहे 4y। मग आता पहा 3x अधिक 4y चा घन, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी a आले आहे त्या ठिकाणी आपण 3x वापरणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी b आलेला आहे त्या ठिकाणी 4y वापरणार आहोत। मग a चा घन म्हणजेच काय 3x चा घन अधिक 3 गुणिले a वर्ग म्हणजे 3x चा वर्ग गुणिले b म्हणजे 4y अधिक 3 गुणिले a आहे आपला 3x आणि b चा वर्ग म्हणजे 4y चा वर्ग आणि अधिक b चा घन म्हणजे 4y चा घन। मग आता 3x चा घन काय येणार आहे ते आपण पाहूया। 3 चा घन काय आहे, अगदी तोंडी काढू शकतो आपण। 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27, म्हणून 3 चा घन आला आहे आपला 27x चा घन आणि जे चल दिलं आहे त्याचा घन आपण तिथे लिहायचा आहे। आता पहिल्या कंसातून क्रिया सोडवू आपण। आता 3 चा वर्ग काय येईल, तर 3 त्रिक 9x वर्ग गुणिले 4y अधिक 3 गुणिले 3x गुणिले 4 चा वर्ग काय आहे तर 16y वर्ग अधिक 4 चा घन काय आहे 4 चौक 16 आणि 16 चौक 64, म्हणून 64y चा घन। आता उरलेल्या क्रिया आपण करून घेऊया। 27x चा घन ॲज इट इज खाली लिहायचा आहे। आता ह्या संख्येतील सगळ्यांचे आपल्याला गुणाकार करायचा आहे। आता 3 गुणिले 9 किती आलं तर 27 आणि 27 गुणिले 4 ह्याचा गुणाकार तुम्ही एका मागच्या पेजवर करू शकता। तर मागच्या पेजवर केल्यावर कसं करायचं, 7 चौक 28 हातचा आला 2, 4 दुने 8 आणि 8 आणि 2 10, म्हणजेच आपला गुणाकार आला आहे 108x वर्ग y अधिक ह्याचा गुणाकार काय येणार 3 त्रिक 9 आणि 16 9 144 44xy चा वर्ग अधिक 64y चा क्यूब। अशा प्रकारे जर तुम्हाला पाडेपाठ नसतील तर तुम्ही कच्च्या पेजवर गुणाकार करू शकता। या प्रकारे आपला हा द्विपदीचा घन आलेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि जर तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकता। थँक्यू फॉर वॉचिंग।